मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अबोली भावनाला थांबवते व सांगते, आईने एवढ्या प्रेमाने लेकीसाठी साडी आणली, मग लेक तर नक्कीच साडी नेसणार. तेव्हा आजी दमयंती अबोलीकडेच पाहत राहतात. तेव्हा अबोली चुलीवर ठेवलेल्या पाण्यामध्ये हळद टाकते व त्यानंतर ती साडी त्या पाण्यात टाकते. तेव्हा ते पाहून आजी दमयंती खूपच खुश होतात. आणि त्यानंतर अबोली ती साडी घेऊन भावनाकडे येते व तिला बोलते, लग्नानंतर माहेरी मुलीला पिवळी साडी देतात. तुम्हाला त्यावेळी ते शक्य झालं नाही, परंतु तुम्ही आता मला ही पिवळी साडी आणली, मग मी नक्कीच नेसेल. तेव्हा भावना खूपच रागाने अबोलीकडे पाहते, तर आजी भावनाला म्हणते, माझी अबोली शेरास सव्वा शेर आहे. तेव्हा तर भावनाच्या तोंडावर 12च वाजतात. तेव्हा ती खूप रागाने अबोली आजीकडे पाहते. तेव्हा अबोली भावनाला म्हणते, छोटी आई, तुम्ही आजपर्यंत माझ्यासोबत जे काही वागलात ना, ते सर्व सोडून द्या, परंतु तुम्ही माझ्या आईसोबत जे काही वागलात तो फक्त नीचपणाचा कळस होता. व सांगते, एखाद्याला कधी किती त्रास द्यायचा याचाही आपण हिशोब ठेवायला हवा, कारण कधी ना कधी हिशोब चुकता करावाच लागतो. तेव्हा भावना अबोलीकडे पाहतच राहते. त्यानंतर अबोली भावनाला म्हणते, छोटी आई, तुम्हाला माझा शब्द आहे, तुम्हाला अंकुश सर सोडणार नाही, कारण त्यांना खाकीपेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. तेव्हा भावना अबोलीला बोलते, अबोली, तुला खाकीवाल्याची बायको असल्याचा जास्तच माज यायला लागलाय ना, परंतु तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी ही प्रतापराव आहेरेंची बायको आहे. त्यांना जर हे सर्व समजलं तर हेच सर्व बोलायला तुझ्या घशामध्ये जीभ राहणार नाही. एका फटक्यात केस डिसमिस होईल. तेव्हा अबोली भावनाला म्हणते, मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही सरेंडर व्हा, तुमचा गुन्हा कबूल करा, नाहीतर जेलमध्ये जा. तेव्हा भावना बोलते, कोण कुणाला जेल दाखवतं ते आपणच बघू. त्यानंतर भावना बोलते, आता वनवा पेटू दे अन बर्बाद होऊ दे. तेव्हा अबोली बोलते, दुसऱ्यांच्या घरात वनवा पेटवण्याच्या नादात त्यात आपलंच घर तर जळत नाही ना याची खात्री करून घ्यायची, कारण भोगावं तर लागणारच ना. तेव्हा भावना काही न बोलता तिथून निघते. तेव्हा आजी तिला ओरडून बोलते, ए भावना, आता तू जा. तेव्हा भावना गाडीत बसणार तेवढ्यात तिला तिथे नारीमुक्तीच्या बायका हाताला काळं लावून येताना दिसतात. तेव्हा भावना त्यांना घाबरत लगेच गाडीत बसते व तिथून जाते. आणि त्यानंतर भावना मार्केटमध्ये येते. तेव्हा ती तोंडाला पदर लावतच भाजीपाला खरेदी करते. तेवढ्यात नारीमुक्तीच्या बायका तिथे येतात व भावनाला बोलतात, भावना आहेरे, आता कुठे जाशील. तेव्हा भावना खूपच घाबरते व गाडीत येऊन बसते. तेव्हा त्या बायकाही भावनाचा पाठलाग करतात. तेव्हा भावना गाडीत बसते तर त्या बायका तिच्या गाडीला काळं लावतात. तर इकडे अबोली स्वयंपाक बनवत असते. तेव्हा तिथे नीता येते व खूपच रागाने अबोलीकडे पाहत बडबड करत असते. तर तेवढ्यात नीताला भावनाचा फोन येतो. तर भावना नीताला सांगते, नीता, तू तुझ्या भावाला समजव, मला माझ्या घरात तमाशा नको आहे. व नीताला धमकी देत सांगते, आता तुझा भाऊ जास्त शहाणपणा करायला लागला, त्यामुळे तू लवकर काय करायचं ते बघ. तेव्हा नीता भावनाला अरे तुरे बोलत खूपच बडबड करते. तेव्हा अबोली नीताकडे पाहत असते. तर नीता खूप मोठमोठ्याने बोलत असते. तेव्हा ती भावनाला म्हणते, ए भावना, माझ्या घरच्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू मला धमक्या देऊ नकोस. तेवढ्यात अंकुश तिथे येतो व सर्व काही ऐकतो. त्यानंतर अंकुश नीताकडून फोन घेतो व भावनाशी बोलतो व भावनाला सांगतो, आता माझ्या बहिणीला धमक्या देऊन काही होणार नाही, कारण आता तुमची वेळ भरली आहे. व सांगतो, तुम्ही जितका त्रास मला अन माझ्या घरच्यांना दिलाय ना, तर आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे अन मी व्याजासकट ती परतफेड करणार. व बोलतो, आता बघतो मी तुमचे प्रतापराव आहेरे स्वतःहून माझ्या पायावर नाक घासत येत नाही ते. आत्तापर्यंत तुम्ही एसीची हवा खाल्ली, परंतु आता जेलची हवा खायला तयार राहा, कारण मी तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार आहे. तेव्हा भावना खूपच घाबरते. तर इकडे अंकुश फोन कट करतो. तर दुसरीकडे भावना खूपच घाबरलेली असते. तेव्हाच तिथे पार्लरवाली येते.
तेव्हा भावना तिला लवकर तिचं फेशियल करण्यासाठी सांगते. तेव्हा ती ब्युटिशियनवाली ब्लॅक कलरची क्रीम मिक्स करत असते. तेव्हा काळा कलर पाहून भावनाला नारीमुक्तीच्या बायका आठवतात. तेव्हा भावना अजूनच घाबरते व प्रतापरावांना खूप मोठ्याने आवाज देऊ लागते. तर आवाज ऐकून प्रतापराव लगेच तिथे येतात व भावनाला काय झालं म्हणून विचारतात. तेव्हा भावना प्रतापरावांना सांगते, ही मुलगी माझ्या तोंडाला काळं लावत आहे. तेव्हा ती ब्युटिशियन प्रतापरावांना सांगते, सर यांनीच मला फेशियलसाठी इथे बोलवलं आहे. मग मी फेस पॅक रेडी करत होते म्हणून सांगते. तेव्हा प्रतापराव भावनाला शांत बसण्यासाठी सांगतो. तर भावना ठीक आहे बोलते, परंतु फेशियल करायचं नाही असं स्पष्टपणे सांगते. तेव्हा भावना मात्र खूप घाबरलेली असते. तर तेवढ्यात तिथे नारीमुक्तीच्या बायका घोषणा देत येतात. तेव्हा भावना आणखीनच घाबरते व ब्युटिशियनवालीला बोलते, ही मुलगी ही त्यांच्यातलीच एक आहे व लगेच तिला तिथून जाण्यासाठी सांगते. तेव्हा भावना प्रतापरावांना खूपच वेड्यासारखं करत बोलते, आता त्या बायका मला घेऊन जातील. तेव्हा प्रतापराव भावनाला शांत करतो. तर इकडे अंकुश व बाकी सर्वजण जेवायला बसतात. तर आजी अंकुशला जेवण कसं झालं म्हणून विचारते. तेव्हा अंकुश छान झालं म्हणून सांगतो. तर आजी बोलते, अबोलीने सर्व जेवण बनवलं आहे. तेव्हा अंकुश खूपच खुश होतो व छान झालं म्हणून सांगतो. तर तेव्हा बाहेर अबोली सर्व काही ऐकत असते. तेव्हा अबोली पण खूपच खुश होते. तर इकडे नीताला खूप वाईट वाटत असतं. तर तेव्हा आजी नीताला अबोलीला वांग्याचं भरीत नेऊन द्यायला सांगते. तेव्हा नीता त्या भरतामध्ये खूप मिरची मिक्स करते व रागूला भरीत अबोलीला नेऊन देण्यासाठी सांगते. तेव्हा रागू लगेच अबोलीकडे जाते व अबोलीने बनवलेल्या वांग्याच्या भरताचं खूपच कौतुक करते व अबोलीला भरीत देते. तर इकडे रमा खूपच शांत असते. तेवढ्यात अबोली बाहेर वांग्याचं भरीत खाते, परंतु नीताने मिरची टाकली असल्यामुळे अबोलीला ठसका जातो. तेव्हा अंकुश रागू धावतच अबोलीकडे जातात व तिला पिण्यासाठी पाणी देतात. तेव्हा आजी नीताला दही द्यायला सांगते. तेव्हा अंकुश अबोलीला खूप प्रेमाने दही भरवतो व तिला ठसका जाऊ नये म्हणून अबोलीची पाठ चोळत असतो. तेव्हा अबोली खूप प्रेमाने अंकुशकडे पाहते व खुश होते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंकुशला नीताचं सर्व काही कारस्थान समजतं. तेव्हा अंकुश हुशारीने अबोलीने खाल्लेलं वांग्याचं भरीत नीताला खाण्यासाठी सांगतो. तर तेव्हा नीता नाईलाजाने ते भरीत खाते. तेव्हा नीताची खूप जिरते. तर सर्वजण तिच्यावर हसत असतात. तर दुसरीकडे अबोली अंकुशला म्हणते, तुम्ही सत्यासाठी लढता, अन्यायाविरुद्ध उभे राहतात, तर मग या सर्वांत मी तुमच्यासोबत आहेच. तेव्हा अबोलीचे ते बोलणे ऐकून अंकुश तिच्यावर खूपच खुश होतो व अबोलीकडे पाहतच राहतो. त्यानंतर अंकुश त्याच्या टीमला घेऊन भावनाला अरेस्ट करण्यासाठी जातो. आता भावना जेलमध्ये खडी फोडणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अबोली या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.